हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? मीही मस्त. आज आहे माझा वाढदिवस आणि तोच ब्लॉग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. आणि असे छान छान ब्लॉग्स किंवा व्हिडिओज बघण्यासाठी, त्यासोबतच स्वामींच्या सेवेशी रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर संध्याकाळच्या वेळेला मी बड्डेसाठी अशी काही तयार झालेली होते. सकाळी म्हटलं लवकर उठून कामं सगळी करून घ्यावे. तर सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आवरायला घेतलं आणि केस थोडेसे कर्ली झाले होते, त्यामुळे त्यांना स्ट्रेटनिंग करून घेणार होते. छान अशा बांगड्या मी आज घातल्या होत्या. रोजच्या ज्या असतात त्या बदलून, म्हणजे नवीन मी आणल्या होत्या त्या घालायच्या राहिल्या होत्या. म्हटलं चला आज बड्डे आहे तर घालूयात. तर स्ट्रेटनिंग वगैरे करून घेतलं. छान तयार झाले, कारण की स्वतःला आनंदी ठेवणं म्हणजेच वाढदिवस साजरे करण्यासारखं आहे. आणि आपण स्वतःला आनंदी ठेवतो म्हणजे बाकी दुसऱ्यांशी आपल्याला काही नाही, की कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या स्वतःला मॅनेज केलं पाहिजे किंवा आपण आपल्या स्वतःला आनंदी ठेवलं पाहिजे, बाकी सिच्युएशन काही असो. तर तसंच आज मी काही ठरवलेलं होतं आणि छान सकाळी थोडंफार तयार झाले. आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा, कारण की इतरही दिवशी मी दिवसाची सुरुवात जी आहे ती देवपूजेपासूनच करते. तर अर्थात आज तर माझा बड्डे होता. बऱ्याच जणींचे फोन वगैरे येत होते आणि तेव्हा मी म्हटलं ना काय करते, तर मी म्हटलं देवपूजा. हां, अर्थात तू आज देवपूजाच करत असणार सकाळी सकाळी. तर असंच माझं काही आज सकाळी झालं. तर सकाळी अगोदर गॅलरी वगैरे उघडून बघितली. बाहेर छान असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं. ऊन वगैरे काही नाही होतं त्याच्यामुळे. आणि आमच्या इकडे थोडंसं पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे पावसाचंच म्हणजे वातावरण झालेलं होतं. ऊन म्हणजे पूर्ण शिराळ वगैरे पडलं, थोडंफार जे होतं आभाळ आलेलं. तर सकाळी लवकर अगोदर मी उठून आवरून घेतले. त्यानंतर देवपूजा करून घेतली, देवपूजेला सुरुवात केली. आणि जसं की आज मी चमकणार होते तसं देवांनाही चमकवलं छान असं. तर देवांना मी स्वच्छ करण्यासाठी जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी बेसन पीठ किंवा मग दही वगैरे वापरते, लिंबू वापरते आणि बाकी कुठलेही केमिकल जे आहे ते फक्त त्यांचे भांडे वगैरे धुण्यासाठी, म्हणजे देवांचं जे आपण गंगाळा आहे ज्याच्यामध्ये आपण आंघोळ घालतो किंवा तांब्या असेल तर अशा गोष्टी धुण्यासाठी मी ते वापरते. त्यानंतर देवांना छान स्वच्छ केलं. जो माझा मंगल कलश होता तो मी स्वच्छ धुवून घेतला होता आज डबल. आणि त्यानंतर मंगल कलशाची स्थापना केली. आणि कारण की मला थोडासा मोठा ठेवायचा होता. छोटा मी अगोदर तांब्या ठेवलेला होता, मग त्याच्यामध्ये जे मुळा वाढलेला होता ना, मग त्यांना थोडीशी अडचण होत होती वाढण्यासाठी. तर त्यामुळे मोठा तांब्या मी धुवून स्वच्छ करून त्याच्यामध्ये मंगल कलशाचं सगळं काही साहित्य वगैरे आपण जे ठेवतो ते ठेवलं आणि तिथे स्थापना करून घेतली. त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली, कारण छान वाटतं, प्रसन्न वाटतं. बाहेर देखील दरवाजामध्ये रोज जशी आपण रांगोळी काढतो तशी देवघराच्या समोर देखील छोटी का असे ना. मग माझ्याकडे हे असे छोटे छोटेसे साचे आहेत वेगळे, ते मी वापरत असते. किंवा कधी स्वस्तिक वगैरे, म्हणजे जसं वेळ मिळेल तसं. आणि वारांच्या रांगोळी देखील त्या पण काढत असते कधीमध्ये. तर सुरुवातीला मी इथे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे ड्रायफ्रूट्सचा. त्याच्यासाठी मी छोटीशी डब्बी केलेली आहे. तर मी त्याच्यामध्येच ठेवत असते, म्हणजे झाकून पण राहते आणि आपली सेवा पण चुकत नाही. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ही छोटीशी बाहेर रांगोळी काढून घेतली होती. त्यानंतर किचनमध्ये आले, देवपूजा वगैरे झाली होती. मग बाकीचं सगळं जे देवांचं होतं सामान घेऊन ते ठेवलं आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. तर मी आज फार काही नाही, पण सकाळच्या वेळेमध्ये आमरस करणार होते गोड म्हणून, कारण की आंबे असे होते आणि आमरस सगळ्यांनाच आवडतो. तर आमरस आणि बटाट्याची भाजी आणि वरण भात आणि थोडेफार पापड भजी, भात वरण आणि त्याच्यासोबतच मग बटाटे वगैरे उकडायला ठेवले. आणि त्यानंतर त्याची फोडणी वगैरे सगळ्यांची करून घेतली. वरणाची फोडणी, भाजीची फोडणी वगैरे करून घेतली. आमरस करायला घेतला. आमरस करून फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण की मग थंड होतो आणि मग तो खायला छान लागतो. आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर मग सुरुवातीला तर आलोकला भूक लागली होती, त्यामुळे त्याच्यासाठी चपाती वगैरे बनवून दिली आणि त्याचा आवडता पिझ्झा म्हणजे चपातीचा पिझ्झा बनवून दिला आणि त्याच्यासोबत थोडा वेळ टाईमपास केला. जेवण होईपर्यंत तिथेच बसून राहिली आणि मग म्हटलं बाकीची कामं करावी. तसं मला आज थोडं एक्स्ट्राचं काम पण होतं, कारण की आमच्या मावशी ज्या आहेत त्या त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी गेल्यात. मग सगळ्यांच्याच अडचणी असतात, तर मला भांडे धुण्यापासून आज सगळं करावं लागणार होतं. तर जे आहे ते करायला तर लागतंच काम आपल्याला. तर छोटी चपाती मी अगोदर करून घेत असते, म्हणजे जे की कोणच खात नाही. आणि जी आपण गाईला दाखवतो, तर माझी देवघरामधली जी गाय वासराची मूर्ती आहे तिथे मी ते देत असते. आणि मग ती परत मग जमा करून आहे जेव्हा जाते ना त्यावेळेला गाईला देत असते. आणि मग सकाळच्या वेळेला मग आलोकला वगैरे खाऊ घातलं. आणि त्यानंतर मग बाकीची सगळी तयारी केली. तूप पण कडवायचं होतं मला आज. मग म्हटलं आता थोडा वेळ आलोक तशी बसावं. तर त्याच्यानंतर मग म्हटलं बाकीची कामं
सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि मग भजी वगैरे करायला घेतली, कारण की गरम गरम शेवटीला म्हणून. आणि काही पापड आणि कुरडी हे तळून घेतलं होतं, कारण की जास्त काही तळायला नको म्हटलं, कारण की संध्याकाळी तरी जेवायला बाहेर जाणार होतो. पण देवांना काही दाखवायचं होतं आणि मलाही काहीतरी वेगळं असं म्हणून करायचं होतं, कारण की वातावरण सगळं थोडंसं असं नम झालेलं, त्यामुळे सगळ्या काही गोष्टी ज्या तळलेल्या होत्या त्या लगेच साधवण्या होत्या. त्यासोबतच आलूला काही मुरकुल वगैरे तळून दिले, त्याला मुरकुल खायला दिली. आणि मग तोपर्यंत मग मी देवांचं ताट वगैरे बनवून घेतलं. तर सगळ्यात आधी देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं आपण जेवण करायला घ्यावं. तर आमरस, त्यानंतर वरण, भाजी, कुरडई, पापडी आणि भजे, त्यासोबतच पुऱ्या काही तळल्या होत्या मी, आणि त्या देखील देवांना दाखवून घेतल्या. छान असं नैवेद्याचं ताट बनवून झालं आणि ते मी देवांना काहीतरी दाखवून घेतलं. केक मिस्टरांनी संध्याकाळीच आणलेला होता, परंतु आलोक झोपला होता 12ला, त्यामुळे म्हटलं त्याला खूप वाईट वाटेल केक कट केलेलं बघून सकाळी, म्हणून म्हटलं की उद्या कट करूया. तर तसं बनत आमचं दुपार झाली आणि मग आलोकने फ्रीजमध्ये जेव्हापासून केक बघितला तेव्हापासून मग तो केक खायचा म्हणून मागे लागला होता. मग संध्याकाळी 4 वाजता आम्ही केक कटिंग केला आणि मग त्यानं छान असं केक एन्जॉय केला. ते झाल्याच्या नंतर संध्याकाळी आई पप्पा येणार होते मग औक्षण वगैरे करण्यासाठी, आणि मग त्यानंतर मग आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन केला. बाहेर जेवायला गेलो आणि मग छान असं माझा बड्डे सेलिब्रेट झाला. आजच्या दिवशी मी फक्त देवांना एवढंच मागते, किंवा माझे जे काही श्रद्धास्थान आहे त्यांना मी एवढंच मागू इच्छिते की जे काही आहे ते सगळं काही छान होऊ देत. आणि माझ्या आयुष्यामध्ये जेवढी काही चांगली लोकं आलेली आहे, जेवढ्या लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे, तर त्यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. तू माझ्यासाठी जे काही प्लॅन केलेलं आहे देवा, ते सगळं खूप छान आहे आणि ते छानच असणार आहे. जरी माझ्या आयुष्यामध्ये काही संकट येत असतील तरी पण त्या सगळ्यांना मात करण्याची किंवा त्या सगळ्यांच्या समोर सामोरे जाण्याची तू मला ताकद देणार आहेस आणि तो कायमच देत राहा. माझ्यासोबत कायम तू राहा, एवढंच मला मागायचं आहे. असं मी फक्त एवढंच मागितलं आज देवांना. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी थोडंफार आम्ही केक कटिंग झाल्याच्या नंतर आलोकसोबत बॉल वगैरे खेळला, कारण की म्हटलं त्याला पण थोडं डबल कर प्रोसेस आहे.
भाऊची हेल्प घेऊन आलोक ना माझ्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलेलं होतं. तो काढायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या खिशामधून ते निघतच नव्हतं. त्यामुळे चिडत होता. त्यानंतर फायनली ते त्याला निघालं आणि मग ते मला दिलं. तर खूप छान असं ग्रीटिंग कार्ड त्यानं बनवलं होतं. किती छोटासा होता आणि आज माझ्या बड्डेसाठी तो ग्रीटिंग कार्ड बनवतो. म्हणजे खूपच मुलं पटपट मोठे होतात. त्यानंतर थोडा लाजत होता तिकडे जाऊन की त्याच्याकडून लवकर निघालं नाही म्हणून त्याच्या खिशामधून. फायनली त्यानंतर केक छान मी तुम्हाला ओपन करून दाखवते. देवीचा फोटो इतका छान होता, खूप छान प्रसन्न वाटलं फोटो बघितल्याबरोबर. आणि जी साडी आहे ती इतकी सुंदर आहे, खूप सुंदर वेगळा कसा कलर आहे, छान मला खूप आवडतं. आणि त्यानंतर काही फोटोज वगैरे शेअर करते जी बड्डेचे आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि सांगा मला कमेंटमध्ये. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि ज्यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला शुभेच्छा दिल्या त्यांच्या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद.